मी आहे आजपासून 25 मे पर्यंत मुंबईसह दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। कोकण आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रातील घाटभागामध्ये वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। 20 ते 23 मे दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांचा कडकडाट होणार आहे। वाऱ्यासह विखुरलेल्या हलक्या तसंच मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे। या काळात किनारपट्टीवर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे। केरळमध्ये येत्या 4-5 दिवसात मान्सून सुरू होण्याकरता परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता आहे। कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलाय आणि कोणत्या जिल्ह्यांना कुठला अलर्ट आहे ते आपण बघूया। बघा, ऑरेंज अलर्ट कुठे कुठे दिला गेलाय तर रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट दिला गेलाय। त्यानंतर खाली लगेच सिंधुदुर्गला तळकोकण, अहिल्यानगर इथं सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, पावसाचा ऑरेंज अलर्ट। त्यानंतर कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट दिला गेलाय। ऑरेंज अलर्ट म्हणजे अलर्ट जो आहे त्याच्यानुसार पाऊस। साताऱ्यामध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट दिला गेलाय। सोलापुरामध्ये ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे। महाराष्ट्राच्या या नकाशामध्ये आपण कुठे कुठे ऑरेंज अलर्ट दिला गेलाय पावसाचा ते बघतोय। आता बघूया छत्रपती संभाजीनगर इथल्या सुद्धा नागरिकांनी काळजी घ्यायची आहे। सोलापुरात सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। धाराशिव, बीडमध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। पुढचे 2-3 दिवस तरी महाराष्ट्रातल्या या सगळ्या भागामध्ये ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे। त्यामुळे आपण जर बघतोय की किती मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल तर ऑरेंज अलर्ट नुसार मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस पडणार आहे। पुढच्या बातमीकडे वळूया। मराठवाड्यामध्ये 17 दिवसांपासून मान्सून पूर्व पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय। वीज कोसळून आतापर्यंत 27 नागरिकांचा मराठवाड्यात मृत्यू झालाय। 391 जनावरं यामुळे दगावलेली आहेत। 4000हून अधिक हेक्टरवर शेतीचं नुकसान झाल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयीन आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे। परभणीमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। या पावसामध्ये जिंतूर तालुक्यात अनेक ठिकाणचे घरावरचे पत्रे उडून गेलेले आहेत तर अनेक भागातील झाडं उन्मळून पडलेली आहेत। वर्ध्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली। काही ठिकाणी घरावरचे पत्रे उडून गेले आणि विजेचे खांबही कोसळले, त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता। संभाजीनगर, परभणी आणि वर्ध्यातली ही दृश्य मागच्या 2-3 दिवसात जो काही मुसळधार पाऊस झाला या भागात त्याची दृश्य आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली। यामुळे नागरिकांना जाणवणाऱ्या उन्हापासून थोडासा दिलासा मिळाला तर जिल्ह्यात पावसाने उसंत घेतलेली आहे। या सगळ्या परिस्थितीविषयी अधिक माहिती घेतली आमचे प्रतिनिधी प्रसाद पाताडे यांनी। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाने कालपासून दमदार हजेरी लावली। मात्र आपण आता पाहायला गेलात तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडणाऱ्या पावसानं थोडीफार जी आहे ती उसंत घेतलेली पाहायला मिळते आहे। कालपासून सुरू झालेल्या पावसामुळे हवामानात जो आहे तो गारवा आहे तो जाणवत आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलात तर या ठिकाणी जो आहे तो निसर्ग आहे तो बहरलेला आहे आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र यामुळे कालपासून जो विजेचा लखलखाट असेल यामुळे जी महावितरणचा जो पोलखोल आहे तो या ठिकाणी झालेला पाहायला मिळतोय। भोंगळ कारभार आहे तो समोर आलेला पाहायला मिळतोय। या ठिकाणी पाहायला गेला तर काल 3 वाजता गेलेला जो लाईट आहे तो अद्यापपर्यंत आलेला नाही। यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील नागरिक जे आहेत ते त्रस्त झालेले पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे पावसाची आकडेवारी असेल, नुकसानीची आकडेवारी जी असेल ती मागण्याचा प्रयत्न जर जिल्हा प्रशासनाकडे केला असता तर या ठिकाणी प्रशासन आहे ते याबाबत त्यांच्याकडे कोणतीही आकडेवारी आपल्याकडे प्राप्त नसल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर पाहायला गेला तर कालपासून सुरू झालेला हा मान्सूनपूर्व पाऊस आहे तो असाच काही दिवस सुरू राहणार आहे। तर दुसरीकडे पाहायला गेला तर मान्सून जो आहे तो केरळमध्ये दाखल व्हायला अवघे 4 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या 7 जून पर्यंत मान्सून आहे तो दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। कॅमेरा पर्सन अनघासह प्रसाद पाताडे, न्यूज 18 लोकमत, कुडाळ, सिंधुदुर्ग। गोव्याला सुद्धा मुसळधार पावसाने झोडपून काढलाय। पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत। गोव्यातील खोर्ली उसपकर इथं मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलंय। पाणी साचल्याने पाण्याच्या प्रवाहात एक बाईक स्वार वाहून गेला।
पाण्यात वाहून गेलेल्या बाईकस्वाराविषयी अधिकची माहिती मिळाली आहे। या बाईकस्वाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। गोव्याची ही दृश्य आहेत। मुसळधार पावसामुळे साधारण गुडघाभर पाणी साचलेलं होतं। या पाण्याच्या प्रवाहामध्ये मुसळधार पावसानं झोडपलं, पण पाण्याच्या प्रवाहात एक दुचाकी स्वार ही दुचाकी वाचवायच्या नादात स्वतः सुद्धा दुचाकीबरोबर वाहून गेलेला आहे। बातमी कोल्हापुरातून। कोल्हापूर जिल्ह्यातही मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली। शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीवरील राजापूर बंधाऱ्यामध्ये पाण्याची पातळी 16 फूट 3 इंचांवर पोहोचल्यानं बंधारा ओव्हरफ्लो झालेला आहे। बंधाऱ्यावरून सुमारे 6 इंच पाणी वाहू लागलंय। सध्या 3000 क्युसेक वेगानं कर्नाटकच्या दिशेनं विसर्ग होतोय। यावर्षी कोयना वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग ठेवण्यात आल्यानं प्रशासनानं सुरुवातीलाच बंधाऱ्याचे सगळे बर्गे बसवलेत आणि पाण्याची पातळी 14 फुटांवर स्थिर केली होती। पण गेल्या 4 दिवसांपासून शिरोळ तालुक्यामध्ये जोरदार वळवाचा पाऊस झाला। त्यामुळे शेतीकरता पाण्याची मागणी घटली आहे आणि नदीतील पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे। परिणामी बंधाऱ्याची पाणी पातळी वाढून तो ओव्हरफ्लो झालेला आहे। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांना अधिक विचारूया। ज्ञानेश्वर, कोल्हापुरामध्ये मान्सून पूर्व पावसानं काय परिस्थिती निर्माण केली आहे? कुठल्या कुठल्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आहे? जिल्ह्यातल्या सगळ्याच भागामध्ये मुसळधार पाऊस मान्सूनपूर्व होताना पाहायला मिळते। आपल्याला माहितीच की नेहमी कोल्हापूरमध्ये पाऊस आल्यानंतर अनेक बंधारे पाण्याखाली जातात, मात्र मान्सूनपूर्व पावसामध्ये पहिल्यांदाच आहे तो राजापूर बंधारा हा शिरोळ तालुक्यातला आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। खरं तर या ठिकाणी पाणी पातळी 14 फुटावरती मेंटेन करण्याचा प्रयत्न आहे तो दरवर्षी या जलसंपदा विभागाचा असतो, कारण हा महाराष्ट्राचा हद्दीतला शेवटचा बंधारा आहे आणि इथून पुढचे जे पाणी आहे ते पूर्णपणे कर्नाटकमध्ये वाहून जातं। त्यामुळे इथंच पाणी साठवण्याचा प्रयत्न आहे तो महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये पाटबंधारा विभाग नेहमीच करत असतं। मात्र 14 फुटाची ही पाणी पातळी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत असतानाच गेल्या 4 दिवसापासून आहे ते संध्याकाळच्या सुमारास अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोल्हापूर आणि जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पडत आहेत। नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे ते पावसाचा जोर आहे तो दिसून येते, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये सध्या वाढ होताना दिसून येते। त्यामुळे या ठिकाणी पाहायला गेलं तर हा राजापूर बंधारा आहे तो 16 फुटांच्या वरती गेलेला आहे। बंधाऱ्याच्या वरती अर्धा फूट पाणी आहे ते वाहताना दिसून येते आणि या पाण्यातूनच आहे ते धोकादायकरित्या वाहतूक सुद्धा या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळते। खरं तर ही वाहतूक थांबवण्याची गरज आहे, अन्यथा या ठिकाणी एखादी दुर्घटना आहे ती होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। मात्र एकूणच पाहायला गेलं तर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर कोल्हापूरमध्ये अनेक बंधारे पाण्याखाली जाण्याची भीती आहे ती सध्या व्यक्त केली जाते, कारण नद्यांची पाणी पातळी सध्या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते। नेहमीच आहे ते बारमाही वाहणाऱ्या नद्या कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतात। यावेळी धरणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे, पाऊस सुद्धा लवकर येतोय, त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा या सगळ्या पार्श्वभूमीवरती लक्ष ठेवून असल्याचं दिसून येते। सुवर्णा, नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।